ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हा गायत्री मंत्र आणि या मंत्रामध्ये लोकांना किती कुतूहल असते, पण त्याबद्दल विशेष माहिती नसते. बहुतेकांना ओम तत्सवितुर ही सविता गायत्री म्हणजेच सूर्य गायत्री माहिती आहे, पण अशा एकंदर 24 गायत्र्या आहेत असे म्हणतात. तर अशा गायत्रींविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि ती कशी करायची, त्याचे मंत्र उच्चार कसे असतात, तसेच त्या मंत्रातून निघालेला प्रत्येक शब्दाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत या चातुर्मासातील पुस्तकातून. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. गायत्र्या निरनिराळ्या देवांच्या निरनिराळ्या असतात. अशा एकंदर 24 गायत्र्या आहेत. सर्व ठिकाणी एक वाक्यता नाही, म्हणजे सारखेपणा नाही, पण सविता सूर्य गायत्री हीच मुख्य मानली जाते. सामान्यतः सूर्य गायत्री प्रसिद्ध आहे. ज्या गायत्र्यांचा लोक साधारणतः जप करतात त्या गायत्र्या पुढीलप्रमाणे आहेत. जसं की आपल्याला हव्या त्या गायत्रीच्या मंत्राचा जप करतात, पण मुख्यतः सूर्य गायत्रीची उपासना सर्वत्र केली जाते. गायत्रीची उपासना म्हणजेच ध्यान, धारणा व जप. जप करण्यापूर्वी प्रथम प्राणायाम करण्याची पद्धत आहे. जप करताना मंत्रांचे प्रत्येक अक्षर पूर्णपणे उच्चारले गेले पाहिजे. शिलाई केलेले कपडे, स्वेटर, अंडरगार्मेंट्स वगैरे या जपाच्या वेळी अंगात घालण्याची पद्धत नाही, असं या चातुर्मास पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मुगटा, धाबळी वगैरे न नेसता धूत वस्त्र नेसून गायत्री मंत्र एका लयीत व सुरात म्हणतात. एका लयीत म्हटल्यामुळे मंत्र म्हणताना संपूर्ण शरीर आंदोलित होत असते, व्हायब्रेशन होत असते. आरंभी जास्त जप न करता होईल तेवढाच करणे सोयीचे असते. नंतर तो जास्त होत जातो. जपाची सवय झाल्यावर गायत्री मंत्राचा रोज जप 3000 होतो. आपणास ज्या गायत्रीचा जप करावयाचा असेल त्याचे चित्र समोर असल्यास जास्त चांगले, म्हणजे ध्यान चांगले लागते. आणि त्या देवतेचे रूप ध्यानात आणूनच चित्त तिकडे ठेवणे म्हणजेच ध्यान. ध्यान करता येऊ लागले की चित्र मनात आपल्या स्थानात जणू काय बांधून ठेवल्यासारखे ठेवता येते. हा सर्व अभ्यास हळूहळू होतो आणि यालाच धारणा म्हणतात. 8 दिवसात किंवा कमी जास्त दिवसात किंवा कमी दिवसामध्ये 24,000 जप झाला की ते एक गायत्री पुरश्चरण होते. आरत्या देवे म्हणतात, त्यानंतर गायत्री म्हणतात. मग अशा गायत्री मंत्राचा प्रत्येक शब्दाचा न शब्दाचा अर्थही आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. तर यामध्ये पुढीलप्रमाणे तो अर्थ शब्दानुसार आहे. प्रत्येकाला या शब्दाचा अर्थ प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जसा त्याला वाटतो, त्याच्या जीवनाच्या अनुभवावरून तो तसा घेऊ शकतो. जसं की भूह म्हणजे आत्मविश्वास, भुवः म्हणजे कर्मयोग, स्वः म्हणजे स्थिरता, तत म्हणजे जीवन विज्ञान, सवितु म्हणजे शक्ती संचय, वरेण्यम म्हणजे श्रेष्ठता, भर्गो म्हणजे निर्मलता, देवस्य म्हणजे दिव्य दृष्टी, धीमहि म्हणजे सद्गुण, धियो म्हणजेच विवेक, यो नः म्हणजे संयम आणि प्रचोदयात म्हणजे सेवा. असा हा गायत्री मंत्राचा प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक अनुभवावरून त्याला अर्थ लावू शकतो. जर आपल्याला हा गायत्री मंत्राचा महिमा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे अध्यात्म.